राज्यभरात खरं तर अंगणवाडी सेविकांचा संप सुरू असतानाच अंगणवाडीमध्ये पोषण आहार वाटप होत असल्याचं दाखवून पैसे लाटण्याचा प्रयत्न झालाय का असा प्रश्न खरं तर निर्माण झालाय। कारण वाशिम जिल्ह्यात पोषण आहार वाटप न होताच पालकांना मेसेज पाठवण्यात आलेत। नेमका काय प्रकार आहे पाहूयात या रिपोर्टमधून। वाशिम जिल्ह्यात लहान मुलांच्या पोषण आहारावरती डल्ला मारला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अंगणवाडी सेविकांचा संप सुरू असताना पालकांच्या मोबाईलवर आलेले हे मेसेजेस पहा। मुलांना पोषण आहाराचा एक कणही मिळालेला नसताना मुलांना पोषण आहार पोहोचल्याचे मेसेजेस पाठवले जात होते। पोषण आहार दिल्याचे मेसेज आल्यानं पालकही गोंधळात पडले होते। कागदावर पोषण आहार वाटप होत असल्याचा आरोप पालकांकडून केला जातोय। अंगणवाडी सेविकांचा बंद असल्यामुळे संप असल्यामुळे ते मिळत नसून सुद्धा काही पालकांना किंवा मला सुद्धा मागील 2-3 महिन्यापासून मेसेज हे राशन मिळाल्याचा प्राप्त झाल्याचा मेसेज येत असून तो राशन काय संबंधितांना देण्यात येत नाही आहे। कृपया मी याच्या संदर्भातून आपल्याला विनंती करतो की योग्य ती कारवाई करून जे कोणी संबंधित दोषी असतील यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी। याबाबत पालकांनी अंगणवाडीत जाऊन चौकशी केली असता अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविकाही या प्रकाराबाबत अंधारात होत्या। आम्हाला 3 महिने झाले राशन भेटलं ना। लहान लहान लेकराचं कुणाला कुशाल शेगर बारीक बारीक लेकराचं बी देऊन नाही राहिले। आम्हाला 3 महिने होऊन गेले। लोकशाही मराठीनं याबाबत वाशिम जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांची भेट घेऊन झालेला प्रकार लक्षात आणून दिला। त्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचेही आदेश दिले। असा 327 ठिकाणी आहार सुरू आहे आणि काही लाभार्थ्यांना जर पोषण आहार हा मिळाला नसेल तरी जर त्यांना मेसेज मिळाल्याचा येत असेल किंवा THR मिळाला नसेल तरी जर त्यांना THR मिळाल्याचा मेसेज येत असेल तर याबाबत संबंधित CDPOंना योग्य चौकशी करायला लावून त्याबाबतची कारवाई करण्यात येईल। गोरगरीब मुलांना सरकारकडून पोषण आहार दिला जातो, पण हा पोषण आहार मुलांपर्यंत पोहोचतच नाहीये। त्यामुळे पोषण आहार वाटप केल्याचं दाखवून बिलांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न निर्माण झालाय। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।